शुभ सकाळ मुलांनो. आपण परिसर अभ्यास भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 6 नियम सर्वांसाठी या प्रकरणाचा पाठीमागील व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. उर्वरित भागाचा अभ्यास आपण आज करणार आहोत. सुरुवातीलाच सांगा पाहू असं म्हटलेलं आहे आणि तुमच्या बुद्धीला चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये पहिला आकडा जो आहे तो आहे मुलीच्या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर द्याल. दुसरा प्रश्न आहे मुलगा आणि मुलगी असा भेदभाव आणखी कोणकोणत्या बाबतीत केला जातो असे तुम्हाला वाटते. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणे अयोग्य आहे. मुलींना अन्न कमी देणे किंवा त्यांना शाळेत न पाठवणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे. असा अन्याय समाजातल्या अन्य घटकांवरही होताना दिसतो. या चित्रामध्ये कोणता अन्याय होत आहे असे तुम्हाला वाटते? म्हणजे तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे, ते मी नंतर तुम्हाला दाखवतो. तर त्या चित्रामध्ये कोणता अन्याय होतोय असं तुम्हाला वाटतं? कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून नियम करावे लागतात. म्हणजे समाजामध्ये असे काही घटक आहेत, जसा मुलीवर अन्याय होत असतो तसा समाजातील काही घटक आहेत, त्या घटकांवर सुद्धा अन्याय होत असतो. आणि हा अन्याय होऊ नये, सर्वांना समानतेची वागणूक मिळावी यासाठीच मुलांनो हे नियम केलेले असतात. किंवा कोणत्याही समाज घटकावर अन्याय होऊ नये यासाठी नियमांची गरज असते. आता त्याच्या खाली आणि पुन्हा विचारले तुम्हाला सांगा पाहूमध्ये खालील नियमांची एक सूची दिली आहे. प्रत्येक नियमाचा काही हेतू आहे. काही नियमांचे अनेक हेतू आहेत. वर्गात यातील प्रत्येक नियमांवर चर्चा करा. मला असे वाटते या नावाच्या पुस्तकेत तुम्ही मांडलेल्या मतांची नोंद करा. म्हणजे मुलांनो आपणाला खाली काही नियम दिलेले आहेत त्यांनी, आणि त्या नियमांवर आपण आपल्या वर्गामध्ये चर्चा करणार आहोत. पण समस्या अशी आहे की आपली शाळा सुरू नाही, पण शिक्षण चालू आहे. त्यामुळे आपण वर्गामध्ये सध्या चर्चा करू शकत नाही. पण आपण तुम्हाला काय वाटतं हे मात्र तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंद करून ठेवू शकता. म्हणजे पहिल्या आकड्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय आहे याबद्दल तुम्ही तिथं नोंद करू शकता. आता इथं आकडा क्रमांक 1 तो दिलाय, सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकावर रात्री 10 वाजल्यानंतर बंदी. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला समाजामध्ये असं चित्र दिसतं की रात्रभर काही ठिकाणी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर, ध्वनिक्षेपक म्हणजे लाऊडस्पीकर, हे लाऊडस्पीकर लावले जातात आणि त्यामुळे इतर लोकांना त्याचा बराचसाच त्रास होत असतो. मग हा जो नियम केलेला आहे की सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकावर रात्री 10 वाजल्यानंतर बंदी, म्हणजे तुम्हाला रात्री 10 वाजल्यानंतर मोठ्याने ध्वनिक्षेपक लावता येणार नाही, लाऊडस्पीकर लावता येणार नाहीत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा केलेला नियम योग्य आहे, अयोग्य आहे? म्हणजे तुमचं मत काय आहे ते तुम्ही वहीमध्ये नोंद करून ठेवा. दुसरा आकडा दिलेला आहे, मुला मुलींना मोफत प्राथमिक शिक्षण. म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो, त्या मुला मुलींना मोफत प्राथमिक शिक्षण देण्याची सोय शासनानं केलेली आहे. म्हणजे मुलांनो 2009ला एक कायदा झाला आणि 2010ला त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि त्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना, मग त्यामध्ये मुले आली मुली आल्या, सर्व बालकांना
मोफत प्राथमिक शिक्षणाची सोय निर्माण करण्यात आली. मग याबद्दल तुमचं मत काय आहे? हा केलेला नियम योग्य आहे, अयोग्य आहे, की आणखी तुम्हाला वेगळं काय वाटतं त्याबद्दल? त्यानंतर तिसरा आकडा, निर्माल्य व अन्य कचरा नदीत टाकण्यास बंदी. आता ज्या वेळेला आपण मुलांना आत्ताच गणेश उत्सव झालेला आहे आणि गणेश उत्सवामध्ये आपण जे काही दुर्वा वगैरे बांधतो, आगाडा बांधतो, फळे वगैरे असतात, तांदूळ वगैरे असतं, जे हे निर्माल्य असतं, निर्माल्य म्हणजे टाकाऊ पदार्थ थोडक्यात, हे जे निर्माल्य आहे हे निर्माल्य नदीमध्ये टाकणं किंवा कचरा नदीमध्ये टाकणं, आपल्या घरातील कचरा असेल, अंगणातील कचरा असेल, इतर काही कचरा असेल, हा कचरा नदीमध्ये टाकणं याला बंदी घातलेली आहे शासनानं. मग याबद्दल तुम्हाला काय वाटतं? चौथा आकडा आहे, कौटुंबिक हिंसेपासून महिलांना संरक्षण. मुलांनो, काही कुटुंबामध्ये अजून महिलांच्यावरती अन्याय केला जातो, अजून महिलांच्यावरती अन्याय होतो. याबद्दल महिलांना संरक्षण देणारा कायदा शासनानं केलेला आहे. पाचवा आकडा आहे, बालकामगारांच्या नेमणुकीवर बंदी. म्हणजे जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना कामगार म्हणून कोणत्याही ठिकाणी कामाला ठेवता येणार नाही, अशी एक शासनानं नियमात तरतूद केलेली आहे. मग याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि सहावा आकडा आहे, जंगलतोड व शिकारीवर बंदी. झाडांची कत्तल करणं किंवा झाडांची तोड करणं आणि वेगवेगळ्या प्राण्यांची शिकार करणं हे सुद्धा कायद्यानं शासनानं बंदी आणलेली आहे. त्यानंतर आपल्या जीवनात आपण अनेक रूढी परंपरेचे पालन मुलांनो करत असतो. आपले आई वडील, आजी आजोबा, नातेवाईक यांचे पाहून आपण त्या परंपरा पाळतो. आपल्या समाजात अनेक चांगल्या रूढी परंपरा आहेत, हे आपण सण समारंभाच्या निमित्तानं पाहत असतो. आता इथं जे चित्र मुलांनो दिलेलं आहे त्या चित्रामध्ये दाखवलंय, तुमचे सगळे पैसे परत केले तरी कर्ज कसं शिल्लक राहिलं. म्हणजे थोडक्यात हे सावकारी कर्ज आहे. मग हे कर्ज शिल्लक कसं काय राहिलं? म्हणजे तो एक कर्ज घेणारा माणूस हात जोडून म्हणतोय, तुमचे सगळे पैसे मी परत केलेले आहेत, तरी पण अजून माझे कर्ज शिल्लक कसे? त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये दाखवलंय, एकही सुट्टी न घेता महिनाभर काम करून तुम्ही मला इतका कमी पगार का देता? म्हणजे जी मोलकरीण आहे तिथं भांडी घासणारी मोलकरीण, ती मोलकरीण म्हणते आहे की मी एका महिन्यामध्ये एकही रुपया पगार घेतलेला नाही, एकही सुट्टी घेतलेली नाही, आणि मग महिना भरल्यानंतर तुम्ही मला इतका कमी पगार का देताय, असा ती प्रश्न विचारते आहे. आता इथं आपण सण उत्सव समारंभ यामध्ये एकत्रित आनंद घेत असतो. घरी आलेल्या पाहुण्यांचे आपण स्वागत करत असतो, त्यांचा सन्मान करत असतो. पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या अनेक रीती आपण परंपरेने पाळतो. प्राण्यांविषयी प्रेम आणि कृतज्ञता सुद्धा आपण व्यक्त करतो. अहिंसा आणि शांतता ही मूल्ये प्राचीन काळापासून आपल्या सामाजिक जीवनात आहेत. म्हणजे कुणावरही अत्याचार करायचा नाही, कोणत्याही प्राण्याची हिंसा करायची नाही, आणि शांतता ही मूल्ये प्राचीन काळापासून आपल्या समाज जीवनामध्ये आहेत, सामाजिक जीवनामध्ये आहेत. असे जरी मुलांनो असले तरी काही रूढी परंपरा मात्र अयोग्य आहेत. म्हणजे अजून सुद्धा आपण अशा काही रूढी परंपरा जोपासतो आहे की त्या समाज जीवनासाठी, वैयक्तिक जीवनासाठी या रूढी परंपरा घातक आहेत, अयोग्य आहेत. आता त्या आपल्या समाजाच्या फायद्याच्या नाहीत. आणि इथं त्यांनी काही उदाहरणार्थ दिलेले आहेत. जातीभेद म्हणजे हा उच्च जातीचा, तो नीच जातीचा, असा जो काही समाजामध्ये अजून भेदभाव केला जातो, जातीभेद केला जातो, यामुळे मुलांनो काय होतं तर समाजामध्ये उच्च आणि नीच अशी दरी निर्माण होते.
असे दोन घटक निर्माण होतात. जातीभेदामुळे समाजामध्ये उच्च आणि नीच अशी दरी निर्माण होते आणि त्यामुळं समाजामध्ये समता न वाढता विषमता वाढत जाते. म्हणजे एकमेकांच्यामध्ये समानतेची भावना निर्माण न होता विषमता वाढत जाते आणि अस्पृश्यता ही एक अमानुष आणि अन्यायकारक प्रथा होती. आता अशा पद्धतीचा जातीभेद आपल्याला समाजामध्ये फारसा बघायला मिळत नाही. काही भागामध्ये तसा तो बघायला मिळतो, पण हे प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे, फारसा बघायला मिळत नाही. पण मुलांनो, अस्पृश्यता म्हणजे तो खालच्या जातीचा, त्या माणसाला वेगळी वागणूक देणं, ही जी काही घटना होत होत्या, तो एक अमानुष म्हणजे माणुसकीच्या दृष्टीनं योग्य नसणाऱ्या घटना होत्या, अन्याय करणाऱ्या घटना होत्या, अन्याय करणाऱ्या प्रथा होत्या. स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली आणि मग आपल्या देशाची जी घटना आहे, तिला आपण संविधान म्हणतो, त्या संविधानामध्येच अशी तरतूद केलेली आहे की अस्पृश्यता पाळणं हे कायद्यानं चुकीचं आहे आणि अशी करणाऱ्या व्यक्तीला कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद केलेली आहे. म्हणून स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यता प्रथा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. कित्येक वेळा कायदे करून अनिष्ट रूढींचे निर्मूलन करावे लागते. आता मुलांनो, तुम्हाला ऐकून माहीत असेल की पूर्वी मुलींना शिक्षणावर बंदी होती, मुलींना शाळेत जाता येत नव्हतं. पण तो कालांतरानं त्याच्यावरती कायदा केला गेला की मुला इतक्याच मुलीसुद्धा, त्यांनासुद्धा तशीच वागणूक दिली गेली पाहिजे. आणि म्हणून कित्येक वेळा कायदे करून अनिष्ट रूढींचे, परंपरांचे निर्मूलन करावे लागते. आपल्या देशामध्ये सती जाणे, बालविवाह करणे यासारख्या रूढींवर कायदे करून बंदी घालण्यात आलेली आहे. सती जाणे म्हणजे मुलांनो काय, तर पूर्वी एक अशी आपल्या समाजामध्ये रूढी होती, परंपरा होती, प्रथा होती. कोणती प्रथा होती, तर एखाद्या स्त्रीचा जर पती मेला तर त्या स्त्रीनं त्या पतीच्या चितेवरती उडी घेऊन तिनं सुद्धा आपला जीव द्यायचा. मग ही प्रथा योग्य होती का? आणि म्हणून त्यासाठी कायदा करावा लागला आणि त्यावर बंदी घालण्यात आली. त्याचबरोबर बालविवाह, पूर्वी अगदी कमी वयामध्ये मुलींची आणि मुलांची लग्न होत असत. मुलांनो, अगदी पाळण्यामध्ये सुद्धा लग्न होत होती. मग असा बालविवाह करणं योग्य आहे का? आणि म्हणून कायद्यानं त्यावरती सुद्धा बंधन आणलेलं आहे आणि मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आणि मुलाचं वय 21 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय त्यांना विवाह करता येणार नाही, हा कायदा करण्यात आला. जादूटोणा करून लोकांना फसवण्यावर बंदी घालणारा कायदा सर्वप्रथम महाराष्ट्रात करण्यात आला. आणि मुलांनो, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, या अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम केलं आणि त्यांनी सांगितलं की जादूटोणा वगैरे करणारे आणि लोकांना फसवणारे जे काही लोक आहेत, त्या लोकांच्यावरती कायद्यानं बंधन घालण्यात आलं, त्यांना शिक्षा देण्यात आली. आणि असा कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, भारतातलं पहिलं राज्य. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या कृतीला महाराष्ट्रातील शासनानं प्रतिसाद दिला आणि जादूटोणा करून लोकांना फसवणारे बंदी घालणारा कायदा महाराष्ट्र राज्यानं सर्वप्रथम केला. लग्नात हुंडा घेण्याच्या प्रथेला कायद्याने बंदी घातली आहे.
आणि मुलांनो, पूर्वी वरपक्ष हे वधू पक्षांकडून म्हणजे मुलांकडील मुलींच्याकडून उंडा घेत असत. उंडा म्हणजे पैशाच्या स्वरूपात, वस्तूच्या स्वरूपात काही घेत असत आणि त्यावर सुद्धा बंदी घातलेली आहे. ही सुद्धा प्रथा चुकीची आहे. चुकीच्या रूढी परंपरेमुळे समाजातल्या काही लोकांच्या वाट्याला उपेक्षा येते. म्हणजे त्यांना अगदी उपेक्षित जीवन जगावं लागतं. त्यांना शिक्षण घेता येत नाही, प्रगतीच्या संधी मिळत नाहीत, रोजगार मिळत नाहीत. त्याचबरोबर गरिबी वाट्याला येते आणि गरिबी आणि शिक्षणाचा अभाव या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत. आणि मुलांनो, काही रूढी परंपरांमुळे काही लोकांना उपेक्षित जीवन जगावं लागतं. काही लोक या सगळ्या सोयी सुविधांपासून लांब राहतात. त्यांना प्रगती करायला संधी मिळत नाही, त्यांना शिक्षण घेता येत नाही, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. त्यांच्या वाट्याला नेहमी गरिबी राहते आणि गरिबी आणि शिक्षणाचा अभाव यामुळे सामाजिक जीवनात मोठ्या अडचणी येत आहेत आणि त्या दूर केल्या पाहिजेत. तरच आपण सार्वजनिक किंवा एकत्रितपणे पुढे जाऊ शकतो. जर आपला देश पुढे जायचा असेल, देशाची प्रगती व्हायची असेल, देशाचा विकास व्हायचा असेल, तर देशातील प्रत्येक घटकाचा विकास झाला पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मुलांनो, पर्यावरण रक्षण. समाजात समता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी जसे कायदे आवश्यक असतात, तसेच पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी सुद्धा कायद्यांची गरज आहे. आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो. आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळे होत असते. म्हणजे मुलांनो, निसर्गावर आपलं जीवन अवलंबून आहे आणि आपल्या बऱ्याचशाच गरजा हा निसर्ग पूर्ण करत असतो. आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधन संपत्ती पुरली पाहिजे आणि ही जी निसर्गानं निर्माण केलेली साधन संपत्ती आहे, ती आपल्यानंतर येणारी जी आपली पिढी आहे त्यांनासुद्धा त्याचा लाभ घेता आला पाहिजे. त्यांनासुद्धा ही नैसर्गिक साधन संपत्ती पुरली पाहिजे. त्यासाठी आपण या साधन संपत्तीचं जतन केलं पाहिजे, ती काळजीपूर्वक वापरली पाहिजे. म्हणजे निसर्गानं दिलंय म्हणून त्याचं कसंही वापर करायचा हे आपण टाळलं पाहिजे, ते जपून वापरलं पाहिजे. आता आपले सामाजिक प्रश्न म्हणले आणि इथं चित्र दाखवलेलं आहे. पहिलं चित्र दाखवलेलं आहे निरक्षरता. तिथं पुस्तक दाखवलेलं आहे आणि दोन पेन दाखवून तिथं फुली मारल्यासारखं केलेलं आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्या देशातील लोक साक्षर होणार नाहीत, तोपर्यंत हा प्रश्न मिटणार नाही. दुसरा प्रश्न, तिथं लिंबू मिरची बांधलेलं दाखवलंय. त्यानंतर एक काळी बाहुली टांगलेली दाखवलेली आहे. अंधश्रद्धा असं लिहिलेलं आहे तिथं. म्हणजे अजून लोक अशा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात. आणि खाली एका मुलीचं आणि एका मुलाचं लग्न दाखवलेलं आहे आणि तिथं बालविवाह असं लिहिलेलं आहे. ही सुद्धा एक सामाजिक समस्या आहे, सामाजिक प्रश्न आहे. आणि पुढे एक लहान मुलगा काम करतो आहे, त्याच्या डोक्यावरती पाटी वगैरे दाखवलेले आहे आणि तिथं लिहिलेलं आहे बाल कामगार. म्हणजे यासुद्धा आपल्या देशातील समस्या आहेत. देश पुढे जायचा असेल, देशाची प्रगती व्हायची असेल, तर या समस्या मिटल्या पाहिजेत. त्यानंतर मुलांनो, आपल्याला माहिती आहे का तुम्हाला असा एक भाग आहे आणि त्यामध्ये मी ते वाचतो, लक्षात घ्या. जातीभेद, स्त्री पुरुष विषमता आणि स्त्री शिक्षणाचा अभाव हे आपल्या समाजातील प्रमुख अडथळे होते. पूर्वी या प्रथा जास्त होत्या. म्हणजे जातीभेद होता, स्त्रीला वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली जात होती, पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रीला वागवलं जात नव्हतं आणि स्त्रीला शिक्षण घेऊ दिलं जात नव्हतं. मग जातीभेद असेल, स्त्री पुरुष विषमता असेल किंवा स्त्री शिक्षणाचा अभाव असेल,
हे आपल्या समाजातील प्रमुख अडथळे होते ते दूर करण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे, सावित्रीबाई फुले यांनी केलेला आहे. स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांना मोठाच संघर्ष करावा लागला आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी त्यांना त्यामध्ये मोलाची साथ दिली. महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणासाठी मोठे कार्य केले. या सर्व समाजसुधारकांचे कार्य आपल्या समाजात चांगले बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरलेले आहेत. म्हणजे या सगळ्या लोकांनी समाजाची प्रगती होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आहेत, राजर्षी शाहू महाराज आहेत, आपल्या कोल्हापूर संस्थानाचे राजे शाहू महाराज यांनी सुद्धा ज्या काही पूर्वीच्या रूढी परंपरा होत्या त्या रूढी परंपरेला विरोध केला आणि स्वतःच्या संस्थानामध्ये मुलींच्यासाठी शाळा, मुलांच्यासाठी शाळा, जातीभेद विरहित समाज अशी नांदी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी घातलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं कार्य आपल्या सर्वांना माहीत आहे. केवळ दलितांसाठीच काम न करता त्यांनी स्त्रियांच्या हक्कासाठी, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी, त्याचबरोबर आर्थिक, सामाजिक या सर्व क्षेत्रामध्ये योगदान देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. आणि सावित्रीबाई फुले यांनी तर मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा 1948 साली पुण्यामध्ये सुरू केल्यानंतर समाजातील काही कर्मठ लोकांनी, समाजातील काही सवर्ण लोकांनी त्यांच्यावर चिखल, शेण, दगडफेक केली, पण तरीसुद्धा त्या न डगमगता हे कार्य करत पुढे राहिल्या. महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी सुद्धा स्त्रियांसाठी फार मोठं काम केलेलं आहे. स्त्री शिक्षणाला त्यांनी सुद्धा चालना दिलेली आहे. तर अशा समाजसुधारकांनी बदल घडवून आणल्यामुळे आज आपल्याला आपल्या समाजाची प्रगती दिसते आहे. आता मुलांनो, आपण या प्रकरणामध्ये काय काय शिकलो तर माणसासाठी असणाऱ्या नियमांमध्ये बदल होत असतात. म्हणजे कोणताही नियम केल्यानंतर तो सर्वकाल योग्य असतो असे नाही, तर त्या नियमांमध्ये कालांतराने समाजातील परिस्थिती बघून बदल करावे लागत असतात. त्यानंतर पूर्वीच्या काळी नियम हे धार्मिक परंपरा व सामाजिक रूढींच्या स्वरूपात होते. म्हणजे आत्ताचे नियम आणि पूर्वीच्या नियमांची जर तुलना केली तर पूर्वीचे नियम ही जी धार्मिक परंपरा होती, सामाजिक रूढी होती, त्या स्वरूपामध्ये त्यावेळी नियम केलेले होते. अनिष्ट व अमानुष रूढी आणि परंपरांच्या विरोधात कायदे केले जातात. म्हणजे ज्या घटना, ज्या गोष्टी समाजासाठी योग्य नाहीत, अनिष्ट याचा अर्थ अयोग्य, समाजासाठी अयोग्य असणाऱ्या घटना किंवा समाजासाठी अयोग्य असणाऱ्या बाबी, त्याचबरोबर अमानुष रूढी म्हणजे ज्या रूढी माणसाला घातक आहेत, मानवी जीवनासाठी अयोग्य आहेत, अशा अनिष्ट व अमानुष रूढी आणि परंपरेच्या विरोधामध्ये कायदा करण्याचं काम संसदेमध्ये म्हणजे आपलं केंद्र शासन करत असतं. घटनेतील जे काही कायदे आहेत, घटनेमध्ये असणाऱ्या ज्या काही तरतुदी आहेत, त्या कायद्यांमध्ये आणि तरतुदीमध्ये बदल करण्याचं काम संसदेमध्ये होत असतं आणि घटनेनुसार आपला देश हे काम करतो आहे. आता मुलांनो, या ठिकाणी आपल्याला स्वाध्याय खाली दिलेला आहे. त्यामध्ये एकूण 3 प्रश्न आणि एक उपक्रम तुम्हाला सोडवायला सांगितलेला आहे. तर या 3 प्रश्नांची आणि उपक्रमांची
सोडवल्याची नोंद तुम्ही तुमच्या वहीमध्ये ठेवायची आहे. अशा रीतीनं मुलांना आपण प्रकरण क्रमांक 6 नियम सर्वांसाठी या प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे.